नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विकी पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार मंगळवार 2 डिसेंबर 2025. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे लागण म्हैस मार्केटमध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर लागण म्हशी आलेल्या आहेत आणि बाकी जनलेल्या म्हशी पण आहेत. तर मित्रांनो, आज शेतकऱ्यांचा बाजार आहे. या ठिकाणी लागण म्हशी असतो, 3-3, 4-4 महिन्याच्या म्हशी असतात आणि बाकी वेलेल्या म्हशी असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण म्हशींच्या किमती, या ठिकाणी व्यवहार कसे होतात, पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. चला तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्ते. नमस्ते नमस्ते। कहाँ के गिरेगे? हैदराबाद। कितने आए किसान आज? 10 पैसे लेने को है। 10 बेचे है। कुछ दिया अभी तक? अभी ट्रायल हो रहा है। ट्रायल हो रहा है, दिखा रहा है मार्केट कैसा है हमारा? तेलुगु में बात करें तो चलता है। हाँ बोलो कोई बात नहीं. बोलो। హైదరాబాద్ నుంచి వచ్చాం. 10 గేదెలు కొనాలని వచ్చాం. సూడి గేదెలు 5 నెలలు 6 నెలలు 4 నెలలు ఇంకేం కొనలేదు, చూస్తున్నాం ఇప్పుడు. बोलो अपना नाम. తెలంగాణ तेलंगाना చెప్పు. नाम సూర్యాపేట జిల్లా కే నరోత్తమ్ రెడ్డి. तेलंगाना से. తెలంగాణ సూర్యాపేట జిల్లా చింతలపాలెం మండలం దొన్నపాడు. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो, तेलंगाण्याचे शेतकरी बांधव आलेले, त्यांना 10 म्हशी खरेदी केल्यात. अभी आप मार्केट दिखा रहे उनको. हाँ, मार्केट दिखाने के बाद पसंद आए तो ले लो, नहीं तो अपने घर पे जा सकते हो। कोई बराबर, जबरदस्ती जबरदस्ती नहीं मार्केट में. सही बात है. उनको कौन सी लागण चाहिए? जनरल लागन लागन 5 लागण वाला महीने से 6 महीने 5 महिने से 6 महिने से. बरोबर. तर मित्रांनो, या ठिकाणी तेलंगणाचे शेतकरी बांधव आले आपल्या धुळे मार्केटमध्ये. तेलंगणा, हैदराबाद असे लांब लांबचे डिस्ट्रिक्टचे पण शेतकरी बांधव या ठिकाणी येतात राज्यातील. तर या ठिकाणी आलेले शेतकरी बांधव यांना आता 10 म्हशी खरेदी करायला तर आपल्या सोबत पण आलेले मित्रांनो, आपले मित्र देते आणि त्यांना त्या म्हशी वगैरे दाखवत आहेत. आता त्यांना जर म्हशी पसंत आल्या तर या ठिकाणी व्यवहार होणार नाही, तर ते त्यांना आता 5-5 महिने झाले घ्यायचं त्यांना. पण पाहू शकता आपण या ठिकाणी लागण आहे काही. किती महिन्याची? 8 महिन्याची. काय किंमत वगैरे घ्यायची वाली? 80,000 रुपये. काय बाजारात मागणी वगैरे केली कोणी? किती पर्यंत? 60-65 पर्यंत. किती महिन्याची सांगितले पण? 8 महिन्याची सांगितले आपण. बरं. तर मित्रांनो, 8 महिन्याची पाहू शकता आपण या ठिकाणी. जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहेत. किती आणलेले आहेत आपण आज? 5 होते का? 4 विकले आले, आता एकच बाकी. आता कसा आहे बाजार वगैरे आजचा? बाजार थोडा थंड, जरा थंडा बाजार आहे आजचा. आपली खरेदी कुठली असते मग? गुजरातची खरेदी असते. आपली घरी पण दावा नसते. आणि कोणते बाजार करता मग आपण? आपण धुळ्याचा करतो, हो. मालेगावचा शुक्रवार, बरोबर. वरखेडी गुरुवार, वरखेडीचा गुरुवारी असतो. चाळीसगावचा शनिवारी. बरं. आपल्याकडे फक्त लागण असतं का? वेलेले पण असतात? लागण. फक्त लागण असतात आपल्याकडे. तर आपलं नाव नंबर सांगा बरं. चेतन गवळी, मोबाईल नंबर 84 59 59. बरोबर. शेतकरी बांधवांनो, आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय. जे आपण शेतकरी बांधवांना वरखेडी किंवा चाळीसगाव, मालेगाव किंवा धुळे मार्केटमध्ये लागण म्हशी खरेदी करायची असेल त्यांच्याशी नक्की संपर्क साधा. चांगला व्यवहार आहे. चला मित्रांनो, बरेच वर्षापासून या ठिकाणी धुळे मार्केटला लागण म्हशी आणतायत. आता त्यांनी 5 आणलेले, तर त्यामध्ये आता एकच राहिलेली, आता 4 विक्री झालेले आहेत मित्रांनो. हे पहा, भरपूर आलेले या ठिकाणी पण आहेत. इकडे पण म्हशी आलेले आहेत मित्रांनो. कमीत कमी 8 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 5 महिन्याच्या अशा म्हशी आलेले आहेत. आप्पा नमस्कार. कसा आहे बाजार वगैरे आजचा? आजचा बाजार चांगला आहे. किती दिले सकाळपासून आपण आज? अजून काही दिल्या काहीच नाही. नाही. आता सुरुवात झालेली आहे. कुठले शेतकरी बांधव आलेले आहेत आपल्याकडे आज? आज नगरकडचे नगरकडचे आलेले आहेत. तर आजचा बाजार जरा शांत दिसतोय आज भरपूर. बरोबर. आता सध्या लागण म्हशींच्या किमती काय चालू आहेत मार्केटमध्ये? अजून सकाळी अजून काय भाव फुटले नाही. बरं. तुमचा अंदाज काय वाटतं तरी? तरी भेटल. आता मंदीमध्ये का तेजीमध्ये बाजार आहे? आता मंदीमध्ये मंदीमध्ये सध्या बाजार आता. बरोबर. तरी ससा बाजारामध्ये लागण म्हशी खूप कमी येत आहे आता. हा, लागण कमी आहे. 3 महिन्याची, 4 महिन्याची हो अशा म्हशी येऊ राहिल्या. बरोबर. तर समजा जर आपल्याला जर 3 महिन्याची घ्यायची असेल तर अंदाज तरी काय असेल बरं? 50, 55, 60 पर्यंत म्हशीला पाहून किंमत असते या ठिकाणी. म्हशीला बरोबर. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचा नंबर सांगा बरं. ते आपण शेतकरी बांधवांना जर यायचं असेल तर यांच्याशी नक्की संपर्क साधा. 91 58 40 41 70. बरोबर. उत्तम गोपाळ. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो, एक नंबर व्यवहार आहे चला मार्केटमध्ये. जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो. कुठून पण ऑल राज्यातून जर शेतकरी बांधव आले तर यांच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आपल्याला खरेदी करून देतील, पावती बनवून देतील, गाडी वगैरे पण उपलब्ध करून देतील. तर नक्की खरेदी करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा. या ठिकाणी बरेच शेतकरी बांधवांच्या म्हशी आलेल्या आहेत. व्यवहार पण चांगला मार्केटमध्ये. 3-3, 4-4 महिन्याचे आलेले आहेत मित्रांनो. हे पण इकडे पण म्हशी भरपूर म्हशी आलेल्या आहेत. ज्या पण शेतकरी बांधवांना येतात पाहू शकता. या ठिकाणी पण बऱ्याच म्हशी आलेल्या आहेत. ज्या पण शेतकरी बांधवांना जर यायचं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकतात. बरं, पाहू शकता या ठिकाणी बरेच आलेले आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. किती आणलेले आहेत आपण आज? 5 म्हशी आणलेल्या आहेत. सध्या बाजार कसे भरतात लागण म्हशींचे? बाजार जर टाईटच आहे आता सध्या. नाही हो. आता होती नाही. म्हणजे आता घ्यायला चांगलं आहे का मार्केटमध्ये म्हशी वगैरे? तरी बाजारामध्ये ससा आहे ना, लागण म्हशी खूप कमी येतात.
कारण काय नेमकं आता माल भेटत नाही आणि आपली खरेदी कुठली असते मग गुजरात बरोबर. आणि कोणकोणते बाजार करता आपण एकच एकच बाजार करता. आपल्याकडे किती आणलेले आहेत म्हशी आपण आता 4-5 म्हशी आणलेल्या आहेत. आता ही पण आपली का ही जनलेली का रे 12 लिटर दूध आहे दोघा टाइमला 6 देते. तर काय ऑफर आहे शेतकरी बांधवांसाठी 1,10,000 रुपये ऑफर आहे. काही मागणी केली का कोणी 80-85 हजाराला बाजारामध्ये मागणी झालेली दोघा टाइमला 6 देणार आहे. किती वेळ आला आता बरं दुसरा 6 ती दुसऱ्या वेताला येतात. ही बाजूची मग ही पण दुसऱ्या वेताला येतात 12 लिटर दूध. तर काय ऑफर ही चोली द्यायची मग 95,000 रुपये व्यवहारात कमी जास्त होणार आहेत. काही मागणी वगैरे अजून 70-75 बाजारामध्ये मागणी चालू आहे या ठिकाणी. तर आपल्याला 90 पर्यंत द्यायची काही 85 पर्यंत देऊन टाकायची आपल्याला. आणि किती वेळ आलाय बरं माता दुसऱ्या वेळेत आलाय दोघा टाइमला 6 बरोबर. ही बाजूची ही पण जळलेली का तर काय किंमत वगैरे सांगायला 90,000 रुपये व्यवहारामध्ये बसल्यानंतर 100% कमी होणार आहेत. आणि चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधवाला प्रत्येक म्हशीच्या मागे 5,000 रुपये कमी होणार आहेत. ठीक आहे गावाला कधी पण आले एनी टाइम आपली दावा नसते त्या ठिकाणी. असं नाही की बाजार मंगळवारी आणि आपल्याला मंगळवारीच भेटेल तसं काही नाही. कधी पण आले शेतकरी बांधव बरोबर आपण गाडी वगैरे पण बनवून देतात. म्हणजे शेतकरी बांधवांना कशाचा प्रॉब्लेम येत नाही बरोबर. पूर्ण गॅरंटीच्या म्हशी असतात. तर दुधाला काय सांगितलं आपण हिची 10-11 चालू दोघा टाइमला. आणि किती वेळ आलाय माता तिसऱ्या वेताला आहे काही बरोबर. तर ती तिकडची मोठ्या मापाची ती किती दुसऱ्या वेताला आहे 4 दिवस झालेले. काय किंमत वगैरे काय सर आहे तिची 1,10,000 रुपये किंमत असणार आहे. त्यामध्ये पण कमी जास्त होणार आहे तिला आता 8-9 लिटर कच्चं दूध चालू दोघा टाइमला का बरोबर. तर मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल व्यवहार चांगला आणि रिजनेबल किमती आहेत एकदम रिजनेबल किमती मित्रांनो. असं नाही की 1,00,000 रुपये सांगायची. ती समोरची ही लागलेली ही काय किंमत यायची मग 70,000 रुपये किंमत आहे. लागा नाही 6 महिन्याची बरोबर 70,000 रुपये किंमत आहे. व्यवहार म्हणजे अजून इत्यादी कमी जास्त होणार आहे 100%. आपल्याकडे लागलेल्या पण असतात आणि वेलेल्या पण असतात पूर्ण माल असतो आपल्याकडे. आणि आपली जी पण खरेदी असते गुजरातची असते. आपली महिन्यामध्ये किती गाड्या येतात आपल्याला महिन्यामध्ये 5-6 गाड्या येतात. 5-6 गाड्या आपल्या महिन्यामध्ये येत असतात बरोबर. तर आपलं नाव नंबर सांगा दादा 78-23-01-14-50 78-23-01-14-50. तर शेतकरी बांधवांना यांचा मोबाईल आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे. जे आपण शेतकरी बांधवांना लागण असो किंवा जनलेल्या म्हशी घ्यायची असेल तर तिकी गावामध्ये पण आले धुळ्यापासून जवळच गाव आहे मित्रांनो. तिकी 8 किलोमीटर गाव आहे. यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला पूर्ण माहिती देतील ते. तुमची यांच्याकडे लागण आणि जनलेल्या म्हशी भेटणार. व्यवहार खूप चांगला आहे आणि शेतकऱ्यांना पुरवडेल या ठिकाणी. अशा म्हशी त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत. असं नाही की 1.5 लाख रुपये किंमत सांगायची परत आपण लाखपर्यंत द्यायची. फक्त 10-15 हजार रुपये जसं सांगायचे तेव्हा खालीपर्यंत व्यवहार होतो. काही सकाळपासून काय दिलं का तुम्ही मारून आता आलेले तुम्ही 5 घरी म्हणजे 8 दिवस पण गिरायक तसं तुमच्याकडे सगळे चाळेगाववाले येत असतात तुमच्याकडे घ्यायला बरोबर. ते विकतात ते आपल्याकडे म्हणजे आपला इथे होलसेल मास पकडा व्यापारी असं आहे का 15-20 म्हैस गेली बरोबर. म्हणजे आपल्या किमती एकदम रिजनेबल घेतल्यानंतर त्यांना 2 पैसे भेटतात देऊन टाकतो आपण हा बरोबर. तर मित्रांनो 8 दिवस पण यांच्याकडे बरेच शेतकरी बांधव किंवा व्यापारी पण येत असतात. कारण यांचा जो किंमत असेल रिजनेबल असते त्यांना बी 2 पैसे भेटतात विकल्यानंतर. तर तुम्हाला पण खरेदी करायची असेल तर यांच्याशी नक्की खरेदी करा. यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे. जय जवान जय किसान.